मी छत्रपती संभाजीनगरच्या शहरामधील गरवारे स्टेडियमवर आहे। जशाच निवडणुका झाल्या तशी महानगरपालिकेची गाड्या उचलून आणायची कारवाई सुरू झाली। माझ्या मागे ह्या टो करणाऱ्या गाड्या 4-5 उभ्या आहेत। सकाळी 10 ते 8 वाजल्यापासून कारवाई करायला सुरुवात केली असेल। सिलेक्टिव्ह गाड्या उचलून आणण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। शहरामध्ये आपण जर विविध ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी मागच्या अनेक वर्षांपासून होत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मागच्या 5 वर्षांपासून निवडणुका नव्हत्या। महानगरपालिकेचे हे वाहतूक कोंडी मोकळी करणारे अधिकारी नेमके कुठे होते हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे। ह्या नव्या गाड्या सकाळी आताचे 11 वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत आणि या गाड्या सकाळपासून 4ही गाड्या उभ्या आहेत। सिलेक्टिव्ह गाड्या ज्या आहेत ते उचलून आणलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। शहरामध्ये इतक्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर शहरातल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे। वर्षानुवर्ष गाड्या लावलेल्या आहेत। आपण जर तिकडे बीबी का मकबऱ्याकडे जाल तर तिकडे सुद्धा एक रस्त्याची एक बाजू पूर्णपणे पॅकअप आहे। महानगरपालिका आतापर्यंत काय नेमकी कारवाई करत होती हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। शहराच्या डाव्या बाजूला जा तिकडे सुद्धा एक डिवायडर सोडून एका बाजूला मोठ्या रस्त्यावर टँकर लावलेले असतात, स्कूल बसेस लावलेल्या असतात। ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई महानगरपालिकेने अद्यापर्यंत केलेली नाही। शहरातल्या छोट्या मोठ्या जर गाड्या जर सोडल्या तर बाकी सगळ्यांवर कारवाई केली जात आहे। इथं पकडून आणलेल्या गाड्यामध्ये कुठेही एखादी फॉर्च्युनर असेल, इनोवा असेल किंवा मग मोठमोठ्या महागड्या नेते पुढाऱ्यांच्या गाड्या कुठेही दिसत नाहीत। शहरामधल्या मुख्य चौकामध्ये, मुख्य रस्त्यावर, भर रस्त्यामध्ये पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या आणि मोठमोठ्या लोकांच्या, धनदांडग्या लोकांच्या गाड्या लावलेल्या असतात। त्यांच्यावर अद्याप कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि मला या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे, ह्या 4 गाड्या ज्या आहेत, 4-5 गाड्या ह्या सकाळ विनाकारण आणून ठेवलेल्या आहेत। शहरामध्ये सगळी वाहतूक कोंडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या गाड्या आता त्यांची सगळी कारवाई संपली की काय असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो। ह्या 4ही गाड्या आपण जर पाहिल्या तर ह्या इथं उभ्या आहेत। शहरामध्ये अधिक वाहतूक कोंडी जर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेले। ह्या सगळ्या टो करून आणणाऱ्या गाड्या जर आपण पाहिल्या तर उभ्या आहेत, मग कारवाई संपली का हा प्रश्न निर्माण होतो। या गाड्यांमध्ये आपण जर पाहिलं तर लहान लहान लोकांच्या, छोट्या मोठ्या लोकांच्या गाड्या या ठिकाणी कारवाई करून आणल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। इकडे आपण पाहू शकतो। म्हणूनच मी म्हटलं की कुठल्याही एखाद्या मोठ्या धनदांडग्या व्यक्तीची गाडी या ठिकाणी पकडून आणल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं नाही। हे जे काही कर्मचारी असतील ते कोणाच्या सांगण्यावरून काम करत असतील मला काही म्हणायचं नाही, हेही कर्मचारीच आहेत। मात्र यांना मोकळीक दिली पाहिजे किंवा मग यांनी कायद्यावर बोट ठेवून काम करणं गरजेचं आहे। गाडी पकडल्यानंतर थेट 2,00,000 रुपये दंड या ठिकाणी जो आहे तो आकारला जात आहे आणि लोकांची कामं खोळंबली आहेत। आपण जर शहरामध्ये पाहिलं तर विविध ठिकाणी जे आहे ते आपल्याला वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सगळे रस्ते जाम झालेले आहेत। रिक्षावाल्यांनी त्या अक्षरशः गोंधळ घातलेला आहे। रिक्षावाल्यांनी रिक्षा त्यांच्या मनमानीप्रमाणे रिक्षावाले काम करतात, त्यांच्या मनमानीप्रमाणे सगळे वाहतुकीचे नियम पाळतात। कुठेही गाडी उभा करतायत, कुठेही पॅसेंजर भरतायत। काही रिक्षा स्टँडची नियमावली लावलेली नाही आहे, काही वाहतुकीचे नियम त्यांना महानगरपालिका लावत नाही। कुठं स्टँडवर उभा करायचं, कुठं काय करायचं, काही नियम रिक्षावाल्यांना या ठिकाणी शहरामध्ये महानगरपालिकेने लावलेले नाहीत। दुसरीकडे मात्र नोकरदार असतील, काही कामगार असतील, सकाळी निघून जायचं असतं, कुठेतरी काही चौकशी करण्यासाठी गाडी उभा केली, थेट उचलून आणण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेकडून केलं जाते। ही कुठेतरी सिलेक्टिव्ह कारवाई केली जाते का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि महानगरपालिका मागच्या 4-5 वर्षांपासून जशा प्रकारचा प्रशासक होता तेव्हापासून कुठे होती हा सवाल उपस्थित झाला। नव्या गाड्यात एकही डाग या गाडीवर आपल्याला पाहायला मिळत नाही। नव्या गाड्या निवडणुका झाल्या की गाड्या उचलून आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। मग कोणाच्या इशाऱ्यावर काम करतायत? 5 वर्ष नगरपालिका अस्तित्वात नव्हती का? 5 वर्ष प्रशासक अस्तित्वात नव्हते का? कारवाई केली जात नव्हती का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी स्कूल बसेस असतील, मोठमोठे टँकर असतील, मोठमोठे ट्रक असतील, जाहीर रस्त्यावर लावून वर्षानुवर्ष धूळकाट त्या ठिकाणी पडलेले आहेत। कुठलीही कारवाई महानगरपालिकेने केली नाही। जशा निवडणुका झाल्या लोकांना हातापाया पडून लोकांची मतं मागितली आणि त्याच लोकांच्या गाड्या उचलून आणण्याचं काम महानगरपालिकेच्या कार्यकर्ते अधिकाऱ्यांकडून केलं जातंय। हे कुठेतरी दुजाभाव केला जातोय, कुठेतरी नेत्या पुढाऱ्यांना मोकळीक दिली जाते, कुठेतरी हप्तेखोरी चालते का, म्हणून रिक्षावाल्याला मोकळीक सोडली जाते का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। मराठी महाराष्ट्र कारवाई महानगरपालिका कुठवर आणि कशा पद्धतीने करत राहते हे बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे। कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।